माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अचानकपणे आक्रमक झाले, मात्र महायुती विरोधात नव्हे, त्यांच्याच मित्रपक्षांविरोधात त्यांनी हा आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय। त्याला कारण आहे, कारण काँग्रेसचा हरियाणामध्ये पराभव झालाय आणि हीच संधी साधली आहे उद्धव ठाकरे यांनी। पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा अशी मागणी जसा ढोशाच उद्धव ठाकरेंनी लावलाय। काय पवित्रा घेतलाय आणि पवारांच्या राष्ट्रवादीने स्वतःची कशी सुटका करून घेतली आहे या सगळ्यामधनं बघूया। हरियाणामध्ये चेहरा न दिल्यानं काँग्रेसचा पराभव। सीएम पदाच्या चेहऱ्यावरून ठाकरे पुन्हा आक्रमक। काँग्रेस कोमात, ठाकरे जोमात। हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यामुळे आता त्याचे पडसाद महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीत उमटायला लागलेत। हरियाणात मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर न केल्यामुळेच पराभव झाल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येतोय। त्यामुळे ठाकरे गटानं पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतलाय। महाविकास आघाडीतल्या कोणत्याही पक्षाच्या नेत्याचा चेहरा जाहीर करा, मी पाठिंबा देतो अशी भूमिका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीररित्या मांडली। तेव्हाही बोललो, आत्ताही बोलतो, काँग्रेसने आज नाव जाहीर करावं किंवा राष्ट्रवादीने करावं। काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकमत बघावं। मी त्यांच्यापैकी कोणी नाव जाहीर केलं तरी माझा आत्ता पाठिंबा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने देतो। चला होऊन दे। ते मला ते काय बोललेत मला माहिती नाही। हायकमांड सगळ्यांनी चर्चा करावी आणि त्या पद्धतीचा निर्णय करावा। मला त्याच्यावरची कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही। काँग्रेसनं उद्धव ठाकरेंची ही मागणी वारंवार फेटाळून लावली। ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र काँग्रेसनं यापूर्वीच पुढे केलंय। मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आपण स्पर्धेत नसल्याचं सांगत या वादातून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला। खांद्यावरती कोणाचं मुंडकं आहे हे लोकांना दिसलं पाहिजे ना। नुसतं धड घेऊन काय चालणार, जाणार पुढे समाजामध्ये लोकांमध्ये। खांद्यावरती कोणाचं मुंडकं आहे हे लोकांना दिसलं पाहिजे ना। नुसतं धड घेऊन काय चालणार, जाणार पुढे समाजामध्ये लोकांमध्ये। हनबनचा विषयच नाही, आमच्याकडून तर काय प्रॉब्लेमच नाही। आदरणीय पवार साहेबांनी आधीच सांगितले आम्ही रेसमध्ये नाही, तेव्हा आमचा काही प्रश्न येतच नाही। त्याच्यामुळे अनबन कधी होते, जेव्हा दोन लोकांना एकच गोष्ट हवी असते ना, तेव्हा प्रॉब्लेम येतो। इथे काही इश्यूज नाही। लोकसभेला महाराष्ट्रात सर्वाधिक यश मिळाल्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला होता आणि त्यातूनच उघडपणे उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी काँग्रेसनं धुडकावून लावली होती। मात्र हरियाणातल्या पराभवामुळे उद्धव ठाकरेंनी संधी साधून काँग्रेसवर दबावाचं राजकारण सुरू केलंय। मात्र काँग्रेस या दबावाला बळी पडून नरमाईची भूमिका घेणार की आधीचीच भूमिका कायम ठेवणार याकडे लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई।